तर राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेतलाय आणि देशभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समधून। हरियाणाच्या बहादुरगडमधील मारुतीच्या स्कॉटयार्डमध्ये पाणी शिरलंय। अनेक गाड्या पाण्याखाली, कारखाने, घरं आणि रस्त्यांमध्ये सुद्धा नाल्याचं पाणी शिरलंय। राजस्थानच्या सिरोहीच्या रेवदार परिसरामध्ये सुद्धा तुफान पाऊस सध्या कोसळतोय। या पावसामुळे घरं सुद्धा कोसळली आहेत। घरामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या मातीच्या वस्तूंचं नुकसान झालंय। राजस्थानमध्ये मुसळधार पावसामुळे मानगड रस्ता खचला। या घटनेमध्ये एका कारचा अपघात झालाय। बांसवाडा राजस्थान आणि गुजरातला जोडणारा मार्ग सध्या बंद आहे, तर पर्यटनाच्या ठिकाणी जाण्याचे मार्ग सुद्धा सध्या बंद करण्यात आले। राजस्थानच्या सिरोहीच्या डेरी या गावामध्ये जीप ही पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली आहे। सुदैवानं जीपमधल्या लोकांना वेळीच बाहेर काढण्यात पोलीस प्रशासनाला यश आलं। सिरोही इथे पूल कोसळल्यामुळे ग्रामस्थांना सध्या अडचणी निर्माण झाल्या आहेत। शिवगंज आणि सिमेरपूर या ठिकाणी जोडणारा कल्व्हर्ट सुद्धा कोसळला। राजस्थानमधल्या जालौरमध्ये मुसळधार पावसामुळे शहरामध्ये पावसाचं पाणी शिरलंय। सुमारे 3 तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना सध्या नद्यांचं स्वरूप आलंय। तर राजस्थानच्या सिरोही इथल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहामध्ये सुद्धा पाणी शिरलं। वॉर्डन आणि इतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचं आंबेडकर भवनामध्ये स्थलांतर करण्यात आलं। राजस्थानच्या उदयपूरमध्ये नदीमध्ये अडकलेल्या तरुणाची 7 तासांच्या नंतर यशस्वीपणे सुटका झाली आहे। बचाव पथकानं या तरुणाचे प्राण वाचवले। राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये घग्गर नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ होती आहे। पुराच्या शक्यतेमुळे सीमेवरच्या लष्कराला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मजनू चौकीवरचं कुंपण घालण्यापूर्वी बांधलेला बेकायदेशीर बांध सुद्धा आता पाडण्यात आलाय। तिकडे मणिपूरच्या इम्फाळमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय। अनेक ठिकाणी इम्फाळमध्ये पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मुसळधार अशा पावसामुळे मणिपूरमधल्या बांसवाडा जिल्ह्यामध्ये 2 घरं कोसळली। घरामध्ये सुदैवाने कोणीही नसल्यामुळे अनर्थ टळलाय, जीवितहानी टळली आहे। मात्र गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे। सुरक्षिततेच्या कारणास्तव जम्मू काश्मीरमधील सलाल धरणाचे अनेक दरवाजे उघडले। रियासी प्रदेशामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय। जम्मू आणि काश्मीरमधल्या सोनमर्गमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी झाली आहे। पावसामुळे नद्या आणि ओढ्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये सध्या लक्षणीय वाढ होती आहे। जम्मू आणि काश्मीरमधल्या बारामुल्ला इथे झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये प्रचंड वाढ होतीये। नदीकाठावरच्या भागामध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय आणि लोकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी इथे मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झालंय। यमुना घाटामध्ये सध्या मुसळधार पावसामुळे नौगाव परिसराला गंभीर फटका बसलेला आहे। उत्तरकाशीमधल्या नौगाव परिसरामध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालंय। ओढे, नाले हे भरले आहेत, त्यामुळे घरांमध्ये चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय। नागरिकांचं सगळं साहित्य या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलंय। यमुना नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे पोलीस आणि एनडीआरएफ कडून ग्रेटर नोएडामधल्या पूरग्रस्त भागामध्ये बचावकार्य केले जात आहे। पोलिसांनी गर्भवती महिलेला वेळीच रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि तिचा जीव वाचवला। तर या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।